केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं आहे। पोर्टफोलिओचं वाटप झालेलं आहे आणि आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे बजेटचे। या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्याच्या सुरुवातीला सादर होणं अपेक्षित होतं, पण आता तो जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सादर केला जाईल असं म्हटलं जाते। अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांच्याकडून या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता। आता हा जो पूर्ण अर्थसंकल्प आहे याच्याकडून जनतेच्या नोकरदारांच्या अपेक्षा काय आहेत हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत आणि सरकारकडून काय दिलं जाऊ शकतं याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाविषयी सांगतो। निवडणुका जवळ असताना काही काळासाठी सरकार जे तात्पुरतं बजेट सादर करतं त्याला अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणतात। म्हणजे या वर्षी 1 फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता, तो तात्पुरता होता। नवीन सरकार स्थापन होईपर्यंत संपूर्ण वर्षाचं बजेट मांडेपर्यंत देशाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे अशा पद्धतीचं बजेट जे आहे ते सादर केलं जातं, जे अंतरिम अर्थसंकल्प आहे। दरवर्षी मांडलं जाणारं केंद्रीय अर्थसंकल्प हे केवळ 31 मार्च तारखेपर्यंतच व्हॅलिड असतं आणि याच्यामुळे सरकारला 31 मार्च पर्यंतचा खर्च करण्याचा अधिकार असतो, ज्याच्यामुळे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मधल्या काळामध्ये खर्च करण्यासाठी संसदेची परवानगी घ्यावी लागते। म्हणून हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो। या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे खर्च, महसूल, वित्तीय तूट, आर्थिक कामगिरी आणि आगामी आर्थिक वर्षाचे अंदाज या सर्व गोष्टींचा समावेश केलेला असतो। परंतु मत देणाऱ्या मतदारांवरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडू नये म्हणूनच कोणत्याही मोठ्या धोरणांची म्हणजेच पॉलिसींची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करता येत नाही किंवा केली जात नाही। म्हणूनच सरकार निवडून आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जातो, जे की आता होणार आहे। देशातील वस्तूंच्या वापरांचं प्रमाण वाढावं यासाठी जो काही इन्कम टॅक्स आहे त्याच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला जाऊ शकतो आणि त्या पद्धतीने हालचाली सुद्धा सुरू असल्याचं म्हटलं जाते। 5 ते 15 लाख आणि 15 लाखांवरील इन्कम टॅक्सची टक्केवारी जी आहे ती कमी होऊ शकते असा एक अंदाज आहे। आता हे कमी करण्याला अजून एक कारण हे आहे की 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जो आपला जीडीपी आहे त्या जीडीपी मध्ये 8.2% वाढ नोंदवली गेलेली आहे। तरी सुद्धा वस्तूंच्या वापराची गती मात्र त्या गतीच्या 50%च राहिलेली असल्यामुळे या वस्तूंचा वापर वाढवणं हे सरकारसमोरील सगळ्यात मोठं आव्हान समजलं जाते। लोकांजवळ जर का अधिक पैसा शिल्लक राहिला तर लोक अधिक पैसा खर्च करतील, अधिक वस्तू खरेदी करतील, ही यामागची भावना आहे। म्हणजे उदाहरणार्थ जर का एखाद्याचं उत्पन्न 10,000 रुपये आहे आणि त्या 10,000 रुपयामध्ये जर का त्याला 500 रुपये हे टॅक्ससाठी द्यावे लागत असतील तर त्याच्याजवळ खर्चासाठी 9,500 रुपये शिल्लक राहतात। मग त्याच्यामध्येच त्याची बचत असेल, इतर सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्येच असणार आहे। पण जर का त्या 500 रुपयाच्या ऐवजी त्याला 200 रुपये जर का करापोटी द्यावे लागले तर अशा वेळेस त्या व्यक्तीकडे 9,800 रुपये शिल्लक राहतील। म्हणजे 300 रुपये एक्स्ट्रा जे आहेत ते त्याच्याकडे शिल्लक राहतील आणि त्या 300 रुपयामध्ये कदाचित त्याची सेव्हिंग वाढू शकते किंवा तो अधिक खर्च करू शकतो। आणि सध्या सरकार जे काही सूट देण्याचा विचार करत आहे त्याच्या मागे हीच भावना आहे। जर का सूट दिली गेली तर लोकांजवळ जास्तीचा पैसा शिल्लक राहील, हा जास्तीचा पैसा ते खरेदी करण्यासाठी वापरतील असं एक गृहीतक सरकारचं आहे, ज्याच्यामुळे जीडीपी आणि एकूण वस्तूंची मागणी जी आहे हे दोन्हीही एकाच पातळीवरती येईल आणि आपलं जे इकॉनॉमिक सायकल आहे त्याला अधिक गती मिळेल। आतापर्यंत 3 लाख रुपयांपर्यंतचं ज्याचं इन्कम आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचा कर भरावा लागत नव्हता, मात्र आता ही मर्यादा वाढून 5 लाख रुपये करण्याचा विचार सरकार करते। कराच्या वाढीव आकारणीमुळे नागरिकांच्या वस्तूंच्या वापराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं होतं। या वापराचं प्रमाण वाढवण्यासाठी या इन्कम टॅक्सच्या टक्केवारीमध्ये कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि तसा अंदाज आहे। आता बघा, हा नियम जो आहे केवळ नवीन कर प्रणाली म्हणजे न्यू टॅक्स रिजाईम जे आहे त्यांना निवडणाऱ्यांनाच लागू होऊ शकतो। जी जुनी टॅक्स रिजाईम होती त्याच्यामध्ये खूप साऱ्या सवलती मिळत होत्या। नव्या व्यवस्थेत सुद्धा सूट जी आहे ती कमी असली आणि टॅक्स जरी कमी लागत असला तरी सुद्धा
येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा कसा येईल आणि त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे आणि ज्याच्यामुळे लोकांना अधिक वस्तू खरेदी करता येईल असा सुद्धा सरकार प्रयत्न करणार आहे। जे जुनं टॅक्स रिजाईम होतं त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याची सरकारची इच्छा नाही हे सुद्धा समोर येताना दिसतंय, कारण की अधिकाधिक लोकांनी नवीन कर प्रणाली स्वीकारावी अशी सरकारची इच्छा आहे। नव्या कर प्रणालीमध्ये 15 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना सर्वाधिक 30% कर भरावा लागतो, तर जुन्या व्यवस्थेमध्ये ही मर्यादा 10 लाख रुपयांची होती। आता सरकारला हे असं सगळं का करायचं आहे, तर बघा, सबसिडी आणि इतर योजनांवरचा खर्च वाढवण्याच्या ऐवजी सरकारला करामध्ये कपात करून लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा द्यायचा आहे आणि याचं कारण म्हणजे अनेकदा या योजनांचा संपूर्ण लाभ हा गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही हे वारंवार समोर आलेलं आहे। कल्याणकारी योजनांवरती पैसा खर्च करण्यापेक्षा कर कपात करून अर्थव्यवस्थेला गती देणं उत्तम आहे असं सरकारला वाटतंय। योजनांमध्ये अनेकदा पैशांचा वापर योग्यरित्या होत नाही, तसंच संपूर्ण फायदा जो आहे तो सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही। देशाची खरेदी जी आहे त्या खरेदी दरामध्ये घट झालेली असून ती गेल्या 20 वर्षातली कमी आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे। अर्थव्यवस्था आपल्या इथं तेजीने वाढतीये, म्हणजे अगदी हा जर का ग्राफ बघितला तर आपल्याला हा असा दिसतोय, पण त्याच्या तुलनेमध्ये लोकांची जी खरेदी करण्याची जी क्षमता आहे किंवा खरेदी केलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचा ग्राफ हा असा दिसतोय। तो जर का ग्राफ असा एवढा स्टीप दिसत असताना हा ग्राफ असा दिसतोय आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये अधिक तेजी मिळावी अशी सरकारची इच्छा आहे। यासोबतच अर्थव्यवस्था येणाऱ्या काळामध्ये $5 ट्रिलियन करायचं आहे, म्हणजे 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र करण्याचा सुद्धा सरकारचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जाऊ शकतात। रिझर्व्ह बँकेकडून सरकारला गेल्या काही दिवसांपूर्वी जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा लाभांश सुद्धा देण्यात आलेला होता आणि म्हणूनच सरकारकडून अनेक नवीन योजना सुद्धा हाती घेतल्या जाऊ शकतात। अंतरिम अर्थसंकल्प जो होता त्याच्यामध्ये पॉलिसी ज्या आहेत त्या कोणत्याही जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या, या अर्थसंकल्पामध्ये त्या निश्चितपणे जाहीर केल्या जाऊ शकतात। आता थोडंसं कर प्रणालीविषयी सांगतो, म्हणजे न्यू टॅक्स रिजाईम, ओल्ड टॅक्स रिजाईम याच्याविषयी गोंधळ खूप सारा आहे, त्याच्याविषयी आपण ऑलरेडी बोल व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। तरी सुद्धा थोडक्यात सांगतो, आर्थिक वर्ष 2024-25 साठी तुम्ही स्वतः कोणतीही कर प्रणाली जर का निवडली नाही तर मात्र तुमचा ITR जो आहे तो नवीन कर प्रणालीनुसार दाखल केला जाईल आणि तुम्हाला नवीन कर प्रणालीनुसारच कर भरावा लागणार आहे। नवीन कर प्रणालीमध्ये किती उत्पन्न करमुक्त आहे, तर बघा, फक्त 3 लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न जे आहे ते करमुक्त आहे। म्हणजे जर का तुमची वार्षिक इन्कम जी आहे ती 7 लाख रुपयांपर्यंत जर का असेल तर मात्र तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही, कारण की आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत 12,500 रुपयांची थेट कर सूट सुद्धा सगळ्यांना उपलब्ध आहे। सोप्या भाषेमध्ये जर का सांगायचं म्हणलं, जर का तुमच्या उत्पन्नावरती 12,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर जर का द्यावा लागणार असेल तर तुम्हाला आयकर विभागाला एकही पैसा भरावा लागणार नाही, कारण की कलम 87A अंतर्गत नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत जर का कमाई असेल तर अशांचा कर जो आहे तो शून्य होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर का 7 लाख रुपये उत्पन्नावरती कर लागत असेल तर तितकाच जो आहे तो द्यावा लागेल, बाकी सर्व तुम्हाला माफ होणार आहे। नवीन कर प्रणालीचे स्लॅब जर का आपण बघितले तर आपल्याला हे लक्षात येईल की 0 ते 3 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावरती कोणताही कर भरावा लागत नाही, जे की आता 5 लाख रुपयांपर्यंत होण्याची अपेक्षा आहे। 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावरती 5%, 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावरती 10% आणि 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावरती 20%, 15 लाखपर्यंत आणि त्याच्यापेक्षा जास्त जर का असेल तर 30% कर अशी ही नवीन कर प्रणाली आहे। आता इथे अपेक्षा अशी होती उद्योग जगताची की 30% कर जो आहे तो 30%च्या ऐवजी 25% करावा, पण त्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणताही दिलासा मिळेल असं वाटत नाहीये, असं तज्ञांचं मत सुद्धा आहे। आता येणाऱ्या काळामध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेते ते बघायचं जर का असेल तर आपल्याला किमान 1 महिन्याची वाट बघावी लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की टॅक्स स्लॅबमध्ये काय चेंजेस होत आहेत, नवीन कर प्रणालीमध्ये नेमके काय चेंजेस होत आहेत ते। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।